नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला। तर मंडळी, आज आपण करणार आहोत सुक्कं चिकन आणि रस्सा चिकन, असं दोन पद्धतीने आज आपण चिकन करणार आहोत। त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपण हळद घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे। तर मीठ इथे थोडं जास्तीचंच वापरायचं आहे, कारण आपण मीठ एकदाच वापरणार आहोत, पुन्हा मीठ आपण भाजी करताना वापरणार नाही। त्यासाठी इथे भरपूर असं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण हे हळद आणि मीठ व्यवस्थित चिकनला लावून एक साईडला 10 ते 15 मिनटं आपण ठेवून देणार आहोत। तर 15 मिनटं झालेले आहेत। आता आपण पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया। तर 2 टेबलस्पून एवढं आपण तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे। कांदा आपण तेलामध्ये घालून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर आजची ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि टेस्टला सुद्धा उत्तम आहे। तर कांदा आपला छान तेलामध्ये भाजून झालेला आहे। त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे। तर टोमॅटोसुद्धा आपण परतवून घेऊया। एकीकडे आपलं चिकन इकडे 15 मिनटं झालेले आहेत, ते सुद्धा आता आपण घालून घेऊया। तर चिकन घालून घेतलं आणि परतून घेतलं। त्यानंतर आपण बारीक गॅस करून पाणी न घालता तसंच वाफेवरती एक 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। पातेल्यावरती आपण एक प्लेट ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। तर हे पाणी सुद्धा वरतून गरम होतं। त्यानंतर आपण हे ताट काढलेलं आहे आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। चिकनचं जे अंगचं पाणी आहे ते व्यवस्थित सुटलं गेलं आहे। त्यानंतर इथे आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे। जे आपण ताटावरती ठेवलेलं होतं पाणी तेच घालून घेतलेलं आहे, म्हणजे जे गरम पाणी आहे ते वापरलेलं आहे। तर इथे अजून थोडंसं पाणी मी ताटावरती ठेवत आहे। तर जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तर तेवढंच आपण इथे पाणी घालून घ्यायचं आहे चिकनमध्ये। तर मला जास्त रस्सा करायचा नाही आहे, तर अगदी फक्त 2 व्यक्तींसाठी ही मी भाजी करत आहे, त्यामुळे थोडासाच इथं आपण रस्सा करत आहोत। तर चिकन आपलं एका बाजूला शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे गरम करायला। तर हा माझा लोखंडाचा तवा आहे, त्यामुळे हा असा पूर्ण काळा आहे। तर त्यामध्ये आपण इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, चिरून घेतलं आहे। ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे तव्यावरती किंवा कढईमध्ये, कशावरतीही तुम्ही खोबरं भाजून घेऊ शकता। तर इथे मी तवा ठेवलेला होता, तव्यामध्ये आपण हे खोबरं छान असं भाजून घेतलं आहे। त्यानंतर अजून थोडंसं अगदी थोडंसं तेल घालून घेऊ आणि कांदा आपण भाजून घेऊया। तर इथं एक मोठ्या साईजचा कांदा आपण घेतलेला आहे, स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। तर कांदासुद्धा आपण छान भाजून घ्यायचा आहे। तर ही आपले चिकनच्या मसाल्याची तयारी करत आहोत आपण। तर ह्या मसाल्यामध्ये आपण दोन्हीसुद्धा चिकन करणार आहोत, सुक्कंसुद्धा करणार आहोत आणि पातळसुद्धा रस्सा या मसाल्यामध्येच करणार आहोत। तर कांदा आपला छान पूर्ण असा लालसर भाजून झालेला आहे। आता आपण कांदासुद्धा काढून घेऊया आणि आपण मसाला थंड करायला ठेवूया। तोपर्यंत इकडे आपलं चिकन शिजलं गेलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवते आपलं चिकन कसं छान अगदी व्यवस्थित आपलं शिजलं गेलेलं आहे। अगदी थोडंसं आपण 90 to 95% व्यवस्थित शिजवून घेतलं आहे। तर थोडंसं अगदी ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा 5 ते 10 मिनटं पुन्हा आपण उकळवतो, त्यामध्ये ते बरोबर अगदी शिजलं जाईल। तर इथे मी लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे। तर इकडे हा आपला कांदा आणि खोबरंसुद्धा थंड झालेला आहे। तर लसूण अद्रकची पेस्ट आपण काढून घेतलेली आहे। 2 इंचाचं अद्रक आणि एक 15 ते 20 पाकळ्या लसूण आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही। ते आपण मिक्सरच्या जारमध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि थोडीशी 4-5 पानं आपण पुदिन्याची सुद्धा घालून घेतलेली आहेत। तर आपण हा मसालासुद्धा वाटून घेऊया।
तर एकदम बारीक असा आपण मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपण अगोदर सुक्कं चिकन करून घेणार आहोत. तर सुक्कं चिकन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. त्यासाठी इथे एक आपण मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे. आणि आपण आता सुक्कं चिकन करणार आहोत, तर ते कढईमध्ये करणार आहोत. तर इथे आपण 4 टेबलस्पून एवढं ऑइल घालायचं आहे. तर आपल्याला सुक्कं चिकन करण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर जास्त करावा लागतो. तर नॉनव्हेज म्हटलं की तेल हे आलंच, त्यासाठी इथे आपण थोडंसं तेल जास्त घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा घालून घेतलेला आहे. तर कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे. आणि सोबतच आपण इथे लसूण अद्रकची पेस्टसुद्धा घालून घेऊया. तर इथे आपण 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर मोठा चमचा आहे, म्हणजे 1 टेबलस्पून आपण घातलेला आहे. तर कांद्याबरोबर आपण लसूण अद्रक छान भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे थोडीशी मी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर अशी तेलामध्ये आपण कोथिंबीर टाकतो तर त्याच्यात छान असा सुगंध येतो, त्यामुळे इथे आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि मला कोथिंबीर अशी तेलामध्ये भाजून घ्यायला खूप आवडते, त्यासाठी इथे मी नेहमी भाजताना कोथिंबीर थोडीशी घालत असते. तर इथे आपण 1 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे. तो कांदा लसूण अद्रक आपलं छान परतवून झालं की आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपण छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण हा घरातला कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे चिकन मसाला आपण घालत आहोत. जर तुम्ही गरम मसाला वापरणार असेल तर इथे चिकन मसाला नाही वापरला तरी चालेल. मग खडे मसाले भाजून घ्यायचे, तव्यामध्ये मसाल्यासोबतच वाटून घ्यायचे. तर मी इथे खडा मसाला वापरला नाही आहे, मी चिकन मसाला वापरलेला आहे. त्यामुळे मी इथे वाटणामध्ये कोणताही खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तर मसाला आपण छान 2 ते 3 मिनिट परतवून घेतला. त्यानंतर लगेचच आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं, कांदा खोबराचं वाटण जे केलं होतं ते घालून घेतलेलं आहे. तर सुक्या चिकनमध्ये आपण थोडंसं जास्तीचं वाटण घातलेलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त वाटण आपण या सुक्या चिकनमध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण जो रस्सा केला होता, अळणी रस्सा चिकनचा, ते सुद्धा चिकन आणि अळणी रस्सा इथे घालून घेतलेला आहे. कारण आपण इथे छान 5 मिनटं व्यवस्थित आपण चिकन उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे जे अळणीचं जे मीठ आहे ते व्यवस्थित आपलं या चिकनमध्ये अगदी बरोबर होईल. अशा पद्धतीने इथे आपण व्यवस्थित असं जो अळणी रस्सा आहे तो घालून घेतलेला आहे. इथे पुन्हा आपण मीठ घातलेलं नाही, तर आपली भाजी इथे मस्त उकळती आहे. आपण बारीक गॅसवरती ठेवूया आणि आपण दुसरीकडे आता ह्या पातळ रश्श्याला फोडणी घालून घेत आहोत. तर इथे तेलामध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, 2 टेबलस्पून एवढंच. आणि त्यामध्ये 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घातली. त्यानंतर आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर या पातळ रश्श्याला आपण इथे कांदा वापरलेला नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा वापरला तरीसुद्धा चालेल. तर जास्त कांदा मी घालत नाही. जास्त कांदा घातल्यामुळे भाजीला थोडासा गोड अशी चव येते, त्यामुळे मी घातलं नाही. इथे पण आपण कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला 1 टेबलस्पून एवढा घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. तर हा मसाला अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला परतवायची गरज नाही, कारण आपण सगळं साहित्य अगोदरच भाजून घेतलं होतं. त्यानंतर इथे आपण जो उरलेला चिकनचा अळणी रस्सा आहे तो आणि चिकन घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी आपण अजून ॲड केलेलं आहे. तर जेवढा रस्सा आपल्याला करायचा आहे त्या अंदाजाने इथे आपण तिखट, मीठ आणि पाण्याचा वापर करायचा आहे. तर मीठ आपण सुरुवातीला नेहमी जास्तीचं घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चिकनला छान चव येते. तर इथे आपल्या दोन्ही भाजी रेडी झालेल्या आहेत. सर्वात शेवटी आपण छान अशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं, अगदी सुक्कंही नाही आणि अगदी जास्त ग्रेव्हीही नाही, असं आपलं चिकन मस्त रेडी झालेलं आहे. तर आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, कोणत्याही भाकरीसोबत आपण ही भाजी अगदी मस्त खाऊ शकतो.
तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. इकडे आपला रस्सासुद्धा छान उकळलेला आहे. इथेसुद्धा आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. बारीक गॅसवरती आपण 1-2 ते 3 मिनटं अजून रस्सा ठेवून घेऊया. तर दोन्ही आपल्या भाज्या रेडी झालेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपली ही अगदी साधी सोपी चिकनची दोन्ही भाज्या मस्त रेडी झालेल्या आहेत आणि ते आपलं हे ताटसुद्धा रेडी झालेले आहे. तर मी आज चपाती केली होती. तर चपाती आहे, सुक्कं चिकन आहे, मस्त पातळ रश्श्याचं चिकन आहे. त्याचबरोबर टोमॅटो लसूण पुलाव इथे मी केला होता. जर तुम्हाला टोमॅटो लसूण पुलावची रेसिपी पाहायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तर तर मंडळी, नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.